तुम्हाला माहीत आहे, सध्या मी माझ्या चॅनलवर मिलेटच्या रेसिपी शेअर करत आहे। त्यातच आज मी ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्त्याला किंवा ब्रेकफास्टला मस्त अशी बार्नयार्ड मिलेटची रेसिपी घेऊन आलेली आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर मी इथे घेतलेली आहे अर्धा वाटी मिलेट। तर भिजवत वगैरे ठेवलेले नाही, डायरेक्ट आता पाणी टाकून घेतलेलं आहे। आता 2 पाण्याने स्वच्छ हे मिलेट धुवून घ्यायचं आहे। तर इथं कढईमध्ये 1 ग्लास भरून मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर पाणी गरम झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता जे मिलेट आपण धुवून घेतलेले आहेत ते मिलेट इथं टाकून घ्यायचं आणि सोबतच गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान मऊसूत याचा भात शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। तर आता तुम्ही म्हणता की बार्नयार्ड मिलेट म्हणजे काय? तर बार्नयार्ड मिलेट म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे। तर बार्नयार्ड मिलेट ही आपली गावरान भगर आहे। तर भगर ही एक मिलेट आहे आणि भगर खूप पोषक असते आणि भगरीला बार्नयार्ड मिलेट म्हटलं जातं। तसंच भगरीमध्ये खूप पोषक तत्व असतात, ज्यामध्ये विटॅमिन बी, विटॅमिन सी, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, आयर्न आणि ग्लुटेन नावाचा जो पदार्थ असतो ना, तो भगरीमध्ये बिलकुलच नसतो। आता ही पॉलिश वगैरे केलेली भगर नाही आहे, गावरान भगर आहे। भगरीत देखील खूप सारे प्रकार असतात। ही जी भगर आहे ती गावाकडच्या माणसांना माहीत असेल बघा, जे गावाकडचे ते ओळखतील। ही गावरान गोंड्याची भगर आहे। ही पहिल्या टायमात खूप जास्त शेतात व्हायची, आजकाल एवढी काही दिसून येत नाही, पण बऱ्यापैकी तुरळक माणसं आणखीन लावतात हिला। पण एकच नंबर भगर आहे आणि ही ऑर्गॅनिक भगर आहे, चांगली सेंद्रिय पद्धतीने उगवलेली। याची टेस्ट एकच नंबर लागते आणि बऱ्याच मोठ्या मोठ्या सिटीने लोक मिलेटमध्ये ही बार्नयार्ड मिलेट म्हणून ह्याला ओळखतात आणि डाएटमध्ये सामील करून घेतात, कारण खूप हेल्दी आहे। आणि तुम्हाला सांगितलंच की ह्याच्यात ना खूप सारे विटॅमिन वगैरे असतात आणि फायबर तर खूप चांगल्या प्रकारे असतं। आणि फायबरसोबत भगरीमध्ये लोखंड ही खूप चांगल्या प्रकारे असतं। पोटॅशियम, कॅल्शियम हे तर असतंच, पण लोखंड, फायबर खूप चांगल्या प्रकारे असतं। आणि ही जी भगर आहे ती ऑर्गॅनिक असल्यामुळे आणिकच खूप जास्त हेल्दी आहे। तर आता जोपर्यंत छान मऊसूत भात ह्याचा शिजत नाही, त्याचा आपल्याला छान भात शिजून घ्यायचा आहे। आता नॉर्मल जर तुम्ही भगर घेता, दररोजची आपण मार्केटमध्ये आणलेली ती पॉलिशची भगर असते आणि एकदम झटपट तुमचा 5 नाही तर 10 मिनिटात भात तयार होतो, ते बी कढईत तयार होतो, लगेच शिजून तयार होते। पण ही ऑर्गॅनिक आणि देशी भगर आहे आणि हिला ना शिजायला वेळ लागतो। कमीत कमी तुम्हाला 20-25 मिनिट हा भात मऊसूत शिजायला वेळ लागणार आणि पाणीही जास्त लागतं। 1 वाटी तांदळासाठी तुम्हाला 3-3.5 वाट्या पाणी लागणार आणि 3.5 वाट्यात नंतरच ही जी भगरी, हा जो बार्नयार्डचा भात आहे किंवा भगरीचा भात आहे किंवा जे आपण मिलेट बनवत आहोत त्याचा भात आहे, तो 25 मिनिट लागतात शिजायला कंपल्सरी, तुम्ही पाहू शकता। तर आता इथं हा भात शिजत आलेला आहे, तरीही पूर्ण शिजलेला नाही आहे, म्हणून थोडीफार या भातामध्ये कसक राहिलेली आहे। तर आता या स्टेजला इथं मी अर्धा लिटर दूध भातामध्ये टाकून घेतलेलं आहे। खूप हेल्दी आणि जबरदस्त हा सकाळचा ब्रेकफास्ट तयार होतो आणि दूध देखील आमचं घरचं दूध आहे आणि गाईचं दूध आहे। आता तुमच्या घरात असेल ते टाकलं तरी चालेल। तर आता दूध टाकून छान 10 मिनिट हा भात दुधासोबत शिजवून घ्यायचा। जोपर्यंत मस्त छान दाटसर होत नाही तोपर्यंत आपल्याला हा भात दुधासोबत शिजवून घ्यायचा आहे। तर छान 8-10 मिनिट शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त दाटसर व्हायला इथं भात सुरू झालेला आहे। तर आजची जी रेसिपी आहे ती छान हेल्दी मला बनवायची आहे, म्हणून मी याच्यात साखरेचा वापर करणार नाही। साखरेऐवजी मी याच्यात मध टाकणार आहे। तसंच तुम्ही विलायची पावडर आणि थोडीशी दालचिनीची पावडर जरी ह्यात ॲड केली ना, तरीही ही रेसिपी खूप भारी लागते खायला।
आणि तुम्ही डाएट करत असताना आणि डाएटमध्ये जर तुम्हाला एखाद्या टायमाला ही रेसिपी खायची असेल तरीही चालते. हलकी फुलकी आहे आणि घरचं दूध असल्यामुळे म्हणजे गावरान गाईचं दूध आहे हे, म्हणून हेल्दीचं आहे. आणि बिलकुल आपण साखर वगैरे याच्यात वापर करणार नाही आहेत. तर थोडासा मध टाकायचा आणि ज्यावेळेस तुम्हाला डाएटमध्ये ही रेसिपी खायची त्यावेळेस आवर्जून दालचिनीची थोडीशी पावडर टाकावी. म्हणजे दालचिनी वेट लॉसमध्ये खूप चांगली मदत करते. आणि या खिचडीमध्ये म्हणजे या ब्रेकफास्ट रेसिपीमध्ये दालचिनी खायला खूप भारी लागते. तर आमच्या घरी पोरांना हे खायची होती म्हणून मी दालचिनीची पावडर टाकलेली नाही. थोडीशी दालचिनीचा पावडर टाकल्यानंतर थोडासा हलका त्याची खुशबू येते रेसिपीला म्हणून. तर इथं 2-3 चमचे मी छान मध टाकलेला आहे आणि मध छान मिक्स करून घेतलं. आता तुम्हाला गोड किती हवं आहे त्याच्या हिशोबाने मध ॲड करू शकता. तर मध टाकून छान मिक्स करून घेतली आणि परत 2-3 मिनिट हा भात शिजून घेतला. बस इतपतच आता आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे. गॅस बंद करायचा आणि मॅशरनी थोडासा एक जीव दुधासोबत हा भात करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता छान मी इथं मॅशरनी मॅश करून घेतलेला आहे. मस्त मौसूद असा आपला इथं भगरीचा भात तयार झालेला आहे किंवा भगरीचा स्नॅक्स तयार झालेला आहे. आता स्पेशली ह्याला खायचं कसं तर मस्त एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा. सोबत वरतून बदाम काजू तुम्हाला हवे ते फ्रूट वरतून टाकू शकतात. केळ स्ट्रॉबेरी टाकू शकता. आणि मी इथं डाळिंब काजू बदाम टाकलेले आहेत आणि मस्त आपला इथं ब्रेकफास्ट तयार झालेला आहे.